मध्ये स्वागत आहे तुमचं. झालं का चहा पाणी संध्याकाळचा? माझं पण झालं आहे आणि स्वयंपाक पण झाला आहे बरं का. हे बघा मस्तपैकी भाकरी भात आणि वांग्याचं कालवण केलंय मस्त काळ्या मसाल्यात. आणि पूर्ण रेसिपी काय दाखवली नाही मागच्या व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला दाखवलीच आहे. तर बनवलंय आज वांग्याचं कालवण. आणि म्हणजे भाजीचं लय टेन्शन असतं, काय करावं समजत नाही. भाज्या आता म्हणजे पालेभाज्या तर काय राहिल्याच नाही बरं का. असतील तर लय महाग असतील, कारण मेथी वगैरे नाही, शापूची भाजी नाही. पालक असते पण पालक मी नाही आणत जास्त करून. म्हटलं चला आता काय बनावं चालला विचारतं म्हटलं. म्हणून काल वांगे आणले ते येताना, मग तेच काळे मसाल्यात मस्त वांग्याचं कालवण केलंय आणि बाजरीच्या भाकरी भात केलाय. तर चला आपण बघू. छान अशा भाकरी पण केल्यात, इकडं भात पण तयार झालेला आहे. दिसतंय का तुम्हाला? भाकरी अशा ठेवल्या तिथं डब्यामध्ये. आणि छान असं मस्त वांग्याचं कालवण बघा. मस्त मसाला परतून घेतलाय. वांग्यामध्ये मीठ भरला अगोदर, मसाला भरला आणि वांगे पण छान असे परतून घेतलेले आहेत. आता आपल्याला रस्सा बनवायचा, पाणी टाकायचं, आपल्याला पाहिजे तेवढा थोडासा रस्सा बनवायचा. हे बघा पाणी टाकते. मटकी चणे हे तर खाऊन खाऊन कंटाळा आलाय, काय करायचं. आता पालेभाज्या नाहीत, आता पाऊस पडल्याशिवाय काय पालेभाज्या येणार नाहीत जास्त बाजारात अशा स्वस्त. आता सध्या असतील तर लय महाग आहे आणि आपलं असंच खावं लागतंय. मग बटाटे, कारले, दोडके छान असं मस्त तरी आलेली बघा. वर आपला घरचा मसाला पण आहे टाकलेला बघा मस्तपैकी. आता एक उकळी आली ना, तर मस्तपैकी असं झाकण ठेवते आणि मग ते आपलं 10 मिनिटात होऊन जाऊन शिजून जाते वांगे. मग भाजीसाठी आता मूग भिजायला टाकलेत बघा. आता गरम पाणी करायचं आणि थोडं झाकून ठेवायचं आणि मग सकाळी बनवायची भाजी त्याची. आणि इकडे आपल्या वांग्याचं कालवण तयार झालं आहे. हे बघा मस्त असं पाणी म्हटलं त्याला गरम करावं, मग मूग भिजतील चांगले. आता जेवण करायचंय, 9 वाजले. इकडं आपलं कालवण तयार झालं आहे मस्तपैकी. तरी वगैरे आली आहे बघा छान अशी. तर या जेवण करायला तुम्ही पण. वांग्याचं कालवण आणि बाजरीच्या भाकरी, कांदा, लोणचं कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा. आणि जेवण करायला या. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघत जा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर खरोखर सपोर्ट करा. झालं गरम पाणी, आता उतरून ठेवते. कालवण थोडंसं ठेवते 5 मिनिटं वरती. झालं मग. आहेत 9 आणि मला स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. आणि बाहेरचं इकडं बघा किती अंधार आहे. इकडं त्या साईडला पण बिल्डिंग आहे बरं का, पण जुनी. इकडं कोणी राहत नाही, इकडचे लोक गेले दुसरीकडे. पडणार आहे आता बिल्डिंग, म्हणजे पाडायची, त्याच्या जागेवर दुसरी बनवायची. अंधार आहे बघा. इकडचे लोक सगळे गेलेले आहेत आतमध्ये, कोण नाही आहे. रूम खाली पडले सगळे, त्या साईडला कोण नाही आहे. आणि मी खूप झोपेतून उशिरा उठले बरं का. किती 7:45ला उठले आज. उशिरा झोपले बरं का. 5:30 मला वाटलं 4:45ला झोपले असं.
त्याच्यामुळं मग काय मला जागच नाही आली, म्हणजे उठूच नाही वाटलं. नंतर बघितलं मोबाईल किती वाजले तर बापरे 7:45 वाजले. एवढे घाई गडबडीत उठले, पटापट फ्रेश झाले जरा आणि लगेच स्वयंपाकाला लागल्या. चहा नाही केला, काही नाही, चहा नाही पिले, काही नाही. तर आज दूध पण नाही आणलं, जाऊ द्या म्हटलं, कंटाळा केला, लय उशिरा उठले ना मग मी. मग बाहेर पण दुकानात गेले नाही, काही नाही, दूध नाही आणलं. म्हटलं जाऊ द्या आता. त्याला 1 तासामध्ये सगळा स्वयंपाक आवरून घेतला पटकन. काय करायचं, सकाळी उठावं लागतं लवकर, त्याच्यामुळे का म्हणजे झोपच होत नाही असं आहे. मग एकदा झोपलं ना तर उठू वाटत नाही, एवढा जीव थकून जातोय काय सांगायचं. आणि सकाळी उठावं लागतंय किती 4 वाजता. आणि तसंच आवरून सगळं घरातलं नुसतं आंघोळ वगैरे करून चहा प्यायला टाईम असलं तर प्यायचा, नसलं तर तसंच जायचं. आणि किती अवघड आहे. आणि 4 वाजल्यापासून उठलेलं घरातलं पण करायचं आणि बाहेरचं पण करायचं होतं, उभीच म्हणजे असं बसायलाच टाईम नाही. म्हणजे पाय दुखतात ना सगळे, पायावर जरा आपलं उभं राहूनच काम आहेत ना स्वयंपाकाची. तर पाय असे जाम होतात ना, माझे पाय दुखतात, एवढे सुचतात ना आता काय सांगायचं. पायाला जास्त त्रास होतो. चला आता होतंय तवर, चालतंय तवर करायचं, नाही झालं त्या टायमाला बघताच येईल. मग काय करता आता, करायचं आपल्याला जेवढं होईल तेवढं करत राहायचं. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.